नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाची आई खूपच चिडलेली असते आणि ती अण्णा केदारशी फोनवरती बोलत असते आणि अण्णा केदारला सांगत असते की तुम्ही येऊन प्रेरणाला घेऊन जा. आता प्रेरणाची पाठवणी करणार आहोत आम्हाला तो अजित जावई म्हणून अजिबात आवडलेला नाही आहे आणि प्रेरणावर तुमचा हक्क आहे. तुमच्या नावाची हळद लागली तिला, त्यामुळे तुम्ही तिला उचलून घेऊन जा आणि तो अजितमध्ये आला ना तर त्यालाही संपवून टाका आणि प्रेरणा विधवा झाली ना तरीही मला काही एक फरक पडत नाही असं म्हणत प्रेरणाची आई खूप जोरात त्या अण्णा केदारशी फोनवरती बोलत असते. तितक्यात समोर प्रेरणाचे बाबा येतात. तेव्हा प्रेरणाच्या बाबांना बघून प्रेरणाची आई लगेच फोन कट करते. परंतु आता प्रेरणाच्या आईचं बोलणं सगळं प्रेरणाच्या बाबांनी ऐकलेलं असतं. तेव्हा प्रेरणाचे बाबा आता वल्लरीच्या सासूला म्हणतात की इंदुताई माझ्या कानाखाली मारा. इंदुताई आता एकदम चकित होऊन प्रेरणाच्या वडिलांकडे बघायला लागतात. तेव्हा ते म्हणतात की ताई मारा ना माझ्या कानाखाली. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे, तुम्हाला तुमच्या मुलाची मनोजची शपथ आहे. तुमच्या अंगात जितकं बळ असेल ना ते एकवटून माझ्या कानाखाली मारा. तेव्हा आता वल्लरीच्या सासूंना काहीच कळत नाही की हे नक्की काय बोलतायत. आता प्रेरणाची आई एकदम आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागते. तर आता यावर प्रेरणाचे बाबा म्हणतात की ताई काय बघताय तुम्ही, अहो मारा कानाखाली, मी तुम्हाला शपथ दिली आहे. तेव्हा आता वल्लरीची सासू म्हणते की निलिमाताई अहो भाऊ काय म्हणतायत, जरा समजावून सांगा त्यांना, असं का बोलतायत ते. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका. जा तुमची मुलगी तिकडे आहे ना तिकडे जा, तिथे जाऊन नाटक कर, इथे येऊन नाटक करू नका असं म्हणत प्रेरणाची आई त्यांच्यावर चिडतात. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की इंदुताई अहो सांगितलं ना तुम्हाला, तुमच्या आवडत्या व्यक्तीची तुमच्या मुलाची शपथ दिली आहे मी तुम्हाला, तुमच्यासमोर हात जोडतो मी, तुम्हाला शपथ आहे हे विसरू नका असं म्हणत शपथ घालत आता प्रेरणाचे बाबा वल्लरीच्या सासूला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतात. तेव्हा आता वल्लरीची सासू खूपच चिडते आणि रागाने प्रेरणाच्या वडिलांच्या कानाखाली मारते. तेव्हा प्रेरणाची आई आणि सर्वच जण आता वल्लरीच्या सासूकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा प्रेरणाचे बाबा आता प्रेरणाच्या आईला म्हणतात की बघितलं, याला म्हणतात आई खरं. तर तू ज्या बाईच्या नादी लागून तुझ्याच मुलीला विधवा करण्यासाठी निघालीस ना, त्या बाईला स्वतःच्या मुलाची शपथ घातली तर ती तिच्यातली आई जागी झाली आणि तिने मला कानाखाली मारली आणि तू तिचं ऐकून स्वतःच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस. खरं तर माझंच चुकलं आणि मीही स्वतःला शिक्षा करून घेतली आहे. तुला वेळीच आवर घालायला हवा होता मी, पण तुझ्या प्रत्येक चुका मी पोटात घालत गेलो आणि त्यामुळेच तुझी एवढी हिंमत वाढली. तू माझ्या मुलीला विधवा करायला निघालीस. तुला प्रेरणाचं सुख बघवत नाही आहे का असं वागते तू असं म्हणत प्रेरणाचे बाबा रागाने प्रेरणाच्या आईला बोलायला लागतात आणि म्हणतात की जर तू प्रेरणाच्या आयुष्यात ढवळाढवळ केलीस ना आणि तिला तुझ्यामुळे काही त्रास झाला ना तर तुला शेवटचं सांगून ठेवते मी, तनूला घेऊन कुठेतरी लांब निघून जाईल आणि तिथे आमच्या दोघांचं आयुष्य मी संपवून टाकेन आणि मग बेस एकटीच तू तुझ्या घरात असं म्हणत आता प्रेरणाचे बाबा रागारागातच तिथून निघून जातात. तर इकडे प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू दोघीही एकदम आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत तिथेच उभ्या राहतात. आता त्यांना काही करावं काहीच कळत नाही. तर इकडे आता प्रेरणाची पाठवणी होत असते. तेव्हा प्रेरणा तिच्या वडिलांना आता नमस्कार करते. आता प्रेरणाचे बाबा प्रेरणाचा हातात घेतात आणि म्हणतात की प्रेरणा अंबाय, मी तुला साधं सुखसुद्धा देऊ शकलो नाही गं, आयुष्यभर मी तुला काहीच देऊ शकलो नाही. उलट तू आमची बाप झालीस आणि आमच्या घराला आधार दिलास, प्रत्येक गोष्टीत तू मला साथ दिलीस. खरंच माफ कर गं या बापाला असं म्हणत प्रेरणाचे बाबा खूप इमोशनल होत असतात आणि प्रेरणाशी बोलत असतात. तेव्हा प्रेरणाही त्यांना आधार द्यायला लागते. आता यानंतर प्रेरणाचे बाबा अजित समोर येतात आणि अजितला सुद्धा हात जोडतात आणि म्हणतात की माझ्या मुलीचा नीट सांभाळ करा. तेव्हा अजित म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका. प्रेरणाला जे प्रेम सन्मान लग्नानंतर हवं आहे ना तो तिला मिळेल. तिला तिच्या वाट्याचं प्रेम आणि सन्मान नक्की देईन मी, तिला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असं म्हणत अजितही प्रेरणाच्या आता बाबांना शब्द देतो. तर इकडे प्रेरणाची आई आणि वल्लरीच्या सासूला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतं. त्यानंतर प्रेरणा त्या घराकडे बघू लागते आणि म्हणायला लागते खरं तर या घराबरोबर माझ्या खूप आठवणी जोडलेल्या गेल्या आहेत. या घरात मला माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या, वल्लरी, तेजा, मिठ्ठू, श्वेता यांचं प्रेम मिळालं. या सगळ्यांची मैत्री मला याच घरात मिळाली असं म्हणत या घराकडे इमोशनल होऊन आता प्रेरणा बघायला लागते.
तिच्याबरोबरच श्वेता, तेजा, मिठू आणि वल्लरी ही जरा इमोशनल होतात. त्यानंतर वल्लरी प्रेरणाजवळ येते आणि म्हणते की कसं आहे ना, जेव्हा मुलीची माहेरावरून पाठवणी होत असते ना, तेव्हा तिला तिच्या या सगळ्या गोष्टी आठवत असतात. पण काहीच काळजी करू नका, या आठवणी तुमच्याबरोबर कायम राहतील. तितक्यात तेजा तिथे येते आणि म्हणते की प्रेरणादी, तुला माहिती आहे प्रेरणा की मला सगळ्यात जास्त काय आठवणार आहे? तेव्हा प्रेरणा आणि तेजा दोघे एकदम बोलतात, माझ्या हातची ब्लॅक कॉफी. तेव्हा तेजा म्हणते की तू इथून गेलीस ना तरी तुझ्या सर्व गोष्टी जागच्या जागी राहतील. जेव्हा तू इथे येशील तेव्हा तुला हे घर तुझंच वाटेल. तितक्यात आता श्वेतासुद्धा तिथे येते. आता श्वेता म्हणते की प्रेरणा, आता न चुकता मी देवासमोर दिवा लावेल. खरं तर तू होतीस ना तर आम्हाला कसलीच काळजी नव्हती गं. तितक्यात मिठू तिथे येते आणि म्हणते की प्रेरणादी, मी शूटिंगवरून जेव्हा उशिरा यायची ना तेव्हा मला माहिती असायचं की तू जागी असणार. मी बेल वाजवायच्या आधी तू दरवाजा खोलायचीस. पण मला माहिती होतं की माझी प्रेरणादी माझी वाट बघत असायची. पण आता कोण वाट बघेल गं? तेव्हा प्रेरणा ही खूप इमोशनल होते आणि मिठूला मिठी मारते. त्यानंतर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं आणि आनंदी राहायचं, काळजी घ्या, असं म्हणत वल्लरीसुद्धा खूप इमोशनल होते. यानंतर श्वेता ही प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, तू आनंदी राहा, तुझ्या मनासारखं झालं, फक्त तू आम्हाला विसरू नकोस हां. यावर प्रेरणा म्हणते की नाही, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, असं म्हणत ती सगळ्यांनाच मिठी मारते. त्यानंतर अजित, प्रेरणाचे बाबा, मनोज सगळेजण भावूक होऊन तिच्याकडे बघायला लागतात. तितक्यात आता अजित येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, तुम्हा सगळ्यांच्या मैत्रीची साथ होती म्हणून आज मी आणि प्रेरणा एकत्र आलो, खरंच थँक्यू, असं म्हणत अजित सगळ्यांचे आभार मानतो. यानंतर म्हणतो की तुमची मैत्री अशीच टिकून राहो, पण तुमच्या मैत्रीत मला थोडीशी तरी जागा मिळेल का, असं म्हणत अजित त्यांना माझ्याशी फ्रेंडशिप करा असं सांगायला लागतो. तेव्हा मिठू म्हणते की हो नक्कीच, तुम्ही आमचे फ्रेंड आहात, परंतु आता सध्या तरी आम्ही तुम्हाला प्रेरणादी देतोय. फक्त आम्हाला इतकं सांगून ठेवा की तुम्ही दोघं हनीमूनला कुठे जात आहेत, म्हणजे आम्ही तिथे येऊन कबाबमध्ये हड्डी होणार, असं म्हणत मिठू हसायला लागते. आता तिच्याबरोबर सगळीच हसायला लागतात. तितक्यात प्रेरणा म्हणते गप गो नौटंकी कुठली, असं म्हणत तिला शांत राहायला सांगते. तितक्यात आता अजित म्हणतो की प्रेरणा निघायचं का? तेव्हा प्रेरणा म्हणते की हो. ती तिच्या अश्रू पुसते आणि लगेचच तिच्या बाबांजवळ जाते. तिच्या बाबांना ती मिठी मारते आणि म्हणते की बाबा, काळजी घ्या तुम्ही स्वतःची आणि सगळ्यांचीच, असं म्हणत ती तिच्या बाबांना भेटून त्यानंतर मनोजला, हर्षितला सगळ्यांनाच भेटते आणि सगळ्यांचेच मनापासून आभारी मानते आणि सगळेजण प्रेरणाच्या या नवीन आयुष्यासाठी तिला शुभेच्छाही देतात. तर यानंतर अजित आणि प्रेरणा त्या घराच्या बाहेर येतात. तिथे आल्यानंतर प्रेरणाला ते घर सोडवत नाही. ती पुन्हा एकदा मागे वळून घराकडे बघायला लागते आणि तिच्या डोळ्यात अश्रू असतात. तिच्याबरोबरच मिठू, वल्लरी, प्रेरणा, तेजा सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू असतात. आता सगळ्याच जणी भावूक होऊन तिच्याकडे बघत असतात. आता अजित आणि प्रेरणा तिथून निघून जातात. आता रात्रीच्या वेळेला वल्लरी आणि मनोज जेवण करत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणादीसाठी खूप आनंद होतोय, पण खरंच त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळाला आणि खरंच ते खूप आनंदात राहतील. मनोज म्हणतो की हो ना, अजितदादा एवढे श्रीमंत नाही आहेत, पण ते प्रेरणादीला आनंदात ठेवतील, म्हणजे प्रेरणादीला थोड्याशा पैशांसाठी कष्ट करावे लागणार नाहीत, याचाच आनंद आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, अजित खरंच खूप खूप चांगला मुलगा आहे. त्यानंतर मनोज म्हणतो की बघ ना, पण तू सुखात नाही आहेस ना, प्रेरणाताई सुखात राहतील गं, परंतु माझ्यामुळे तुला खूप ॲडजस्टमेंट करावी लागते ना, मी तेवढे पैसे कमवू शकत नाही, असं म्हणत मनोज पैशांविषयी बोलायला लागतो. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही असं का बोलताय आणि मी सुखात नाही असं का म्हणताय? अहो, तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे मला, तुमच्यासारखा जोडीदार मिळाला आहे, अजून काय हवं आहे मला? तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू, पण पैशांशिवाय काहीच चालत नाही ना गं, मी तुला खूप साऱ्या गोष्टी, तुझे स्वप्न पूर्ण करू शकत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की त्याची काहीच गरज नाही आहे, अहो मी खूप सुखात आहे. तेव्हा मनोज म्हणतो की कसं आहे ना, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सलाम आणि ज्याच्याकडे पैसे नाही आहेत तो गुलाम, एवढं साधं लॉजिक आहे, असं म्हणत मनोज वल्लरीला सांगायला लागतो. वल्लरीला मात्र आता टेन्शन येतं, कारण मनोज पैशांविषयी का बोलतोय आणि असे विचार मनोजच्या मनात अचानक आले कुठून? या सर्व गोष्टींचा वल्लरी मनातल्या मनात विचार करायला लागते आणि मनोजकडे बघायला लागते. इकडे प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू पायऱ्यांजवळ बोलत असतात. आता प्रेरणाची आई मात्र डोक्याला हात लावून रडत असते आणि म्हणत असते की प्रेरणाने हे चांगलं नाही केलं. आता मला सांगा ना, मी आयुष्यभर कष्ट केले, प्रेरणाच्या बाबांचा मला कधीही हातभार लागला नाही, मी एकटीने या संसाराचा गाडा ओढत आणला आणि आता प्रेरणा या घरातली मोठी मुलगी, मग तिच्याकडून अपेक्षा करणार नाही तर कुणाकडून करणार? आता माझा तनू लहान आहे ना, मग त्याच्याकडून कशी अपेक्षा करणार मी? आता मला वाटलं होतं की अण्णा केदारबरोबर लग्न होणार म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करणार, आमचं नशीब
फळफळणार. पण काय झालं, त्या अजितबरोबर लग्न केलं आणि प्रेरणाला आणि सगळ्यांना माझ्या चुका दिसत आहेत. तेव्हा आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला समजावत म्हणते की तुम्ही रडू नका, मी आहे ना तुमच्याबरोबर, काही झालं ना तरी आपण आपली मैत्री तोडायची नाही, कारण आपण बघू काय करता येईल असं ते म्हणत आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला शांत करायला लागते आणि जवळ घेते. तर इकडे प्रेरणा आणि अजित आता घरी पोहोचतात. आता अजित दरवाजा उघडतो आणि प्रेरणाला म्हणतो की हे आपलं घर. तो आता लाईट्सही ऑन करतो तेव्हा घरात सगळीकडे पसारा पडलेला असतो. प्रेरणा दरवाजातूनच म्हणते की किती हा पसारा, काय आहे हे सगळं. तेव्हा अजित म्हणतो की सॉरी अगं, मी एकटाच राहत होतो ना, मग हे सगळं मॅनेज नव्हतं करता येत मला, मी थोडाफार जेवढं मॅनेज होईल ना तेवढंच करायचो आणि जायचो असं म्हणत अजित प्रेरणाला समजवायला लागतो आणि म्हणतो की होईल गं ते सगळं. तितक्यात प्रेरणा म्हणते की मी आवरते ना सगळं काही, आता मी आली आहे ना. तेव्हा अजित म्हणतो की थांब, तो आतमध्ये येऊ नकोस. प्रेरणा पण आता घाई करत असते आणि म्हणत असते की अहो किती तो पसारा, मी आवरते पटकन. आता अजित म्हणतो की नाही, मला माझ्या बायकोचा माझ्या मनासारखा गृहप्रवेश करायचा आहे, तू इथेच थांब, मी आलोच असं म्हणत तो दरवाजातच प्रेरणाला उभं करतो आणि लगेचच आतमध्ये जातो. आता प्रेरणाला म्हणतो की तू आतमध्ये येऊ नकोस हा, पण प्रेरणा मात्र दरवाजातच उभं राहून त्या सोफ्यावर पडलेल्या कपड्यांच्या घड्या करत असते. तितक्यात अजित लगेच आता औक्षणाचं ताट घेऊन बाहेर येतो आणि प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा काय करतेस तू, ठेव ते कपडे. तिच्या हातातून घेऊन तो आता बाजूला ठेवायला लागतो. ह्यानंतर छान असं प्रेरणाचं औक्षण करतो आणि तिला म्हणतो की आता ये तू घरात. तेव्हा प्रेरणा म्हणते की मी एकटीच. तेव्हा अजित म्हणतोय नाही, आलोच मी. तो लगेचच औक्षणाचं ताट बाजूला ठेवतो आणि पुढे जाऊन प्रेरणाचा हात पकडून ते दोघेही जण माप ओलांडून आतमध्ये गृहप्रवेश करतात. तेव्हा प्रेरणा म्हणते की झालं का तुमच्या मनासारखं गृहप्रवेश. तेव्हा अजित म्हणतो की हो झाला. लगेच आता प्रेरणा पदर खोचते आणि म्हणते की आता मी कामं करायला मोकळे आणि ती घरातला सगळा पसारा आवरायला लागते. यावर अजित म्हणतो की अगं काय करतेस तू प्रेरणा. यावर प्रेरणा म्हणते की आता स्वतःचं घर आहे ना, टापटीप असायलाच हवं. तेव्हा टापटीप असतं ना तेव्हा मन प्रसन्न होतं. आता बघा घर किती छान वाटतंय असं म्हणून ती सगळा पसारा आवरल्यानंतर घराकडे बघायला लागते आणि म्हणते की शेवटी मला माझ्या हक्काचं घर मिळालं आणि हक्काचा माणूसही, असं म्हणत प्रेरणा खूप इमोशनल होते आणि अजितकडे बघायला लागते आणि नंतर स्वामींना म्हणते की स्वामी असंच पाठीशी राहा. आणि अजितही तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की प्रेरणा हे घर तुझं आहे, इथे तुझे सगळी स्वप्न पूर्ण होतील, इथे तू जे काही सांगशील ना तेच घडणार. असं म्हणत अजितही तिला एक वचन देतो आणि म्हणतो की मी सगळी तुझी स्वप्न पूर्ण करणार आहे, हवं तितकं प्रेम देणार आहे तुला. असं म्हणत तो तिच्याकडे प्रेमाने बघायला लागतो. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की खरंच मी खूप नशीबवान आहे, मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. एका मुलीला काय हवं असतं, आपल्या मनासारखा जोडीदार आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असा जोडीदार, आणि तो मला मिळाला आहे. त्यानंतर आता अजितसुद्धा तिचा हात हातात घेतो आणि तिला जवळ घेतो. तितक्यात प्रेरणा म्हणते की दरवाजा उघडा आहे. आता अजित म्हणतो की राहू दे आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावरती ठेवतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी तिचं काम करत असते. तितक्यात आता वल्लरीची सासू तिथे टेबलजवळ येते आणि बसत म्हणते की किती चांगलं झालं ना प्रेरणाचं, तिच्या मनासारखं लग्न झालं. उगाचच त्या अण्णा केदारबरोबर लग्न झालं असतं तर प्रेरणा दुःखीच राहिली असती. तेव्हा वल्लरी म्हणते की अण्णा केदारचं स्थळ कोणी आणलं होतं सासूबाई, तुम्हीच ना, आणि तुम्ही माझ्यासमोर नाटक करू नका. काल जे काही बोलत होतात ना ते कळत होतं मला. आणि हो, तुम्ही अण्णा केदारचं लग्न या प्रेरणादीबरोबर लावणार होतात, पण यापुढे जर तुम्ही प्रेरणादीच्या आयुष्यात ढवळाढवळ केली किंवा तिला काहीही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलात ना तर बघा माझ्याशी गाठ आहे. असं म्हणत प्रेरणा वल्लरी आता इंदुताईंना म्हणते की मला तुमचं सगळी नाटकं कळतात आणि तुम्ही माझ्याशी खोटं वागू नका. असं म्हणत आता ती तिच्या सासूला सरळ सरळ तोंडावरती बोलून शांत करते. आता वल्लरीची सासू तिच्याकडे खूपच रागाने बघायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मनोज घाईघाईत वल्लरीकडे तिचं हॉल तिकीट देतो आणि म्हणतो की उद्या तुझी परीक्षा आहे ना, हे घे. यानंतर वल्लरी ते तिच्या कपाटात ठेवते. आता तिची सासू हे सर्व लपून बघते आणि वल्लरी नसताना ते हळूच काढून घेते आणि दिव्यावर ठेवून ते जाळून टाकते. आता तिचं हॉल तिकीट जाळत असताना ती खूपच खुश झालेली असते आणि तिथेच निलिमाताही असतात, म्हणजेच प्रेरणाची आईसुद्धा असते. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.